मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण प्रिन्स कट डीप नेक ब्लाउज कटिंग आणि टिचिंग करणार आहे। पुढचा न्यू ट्रेंडिंग नेक डिझाइन आहे आणि पाठीमागचा सुद्धा न्यू ट्रेंडिंग बोट नेक डिझाइन आहे। हा आपला घातल्यानंतरचा लुक आहे। तर असा परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग शिकायचं असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वर्षा टेलर या चॅनेलला सबस्क्राईब करा। तर हा आपला ब्लाउज पीस आहे। ब्लाउज पीसवर असे आपले वर्क आहेत। हा मागील गळ्यासाठी हातासाठी आहे, पण आपण हे पुढच्या गळ्याला घेतला आहे कारण हात आपण फुग्याचे घेतले आहेत। तर हा आपला ब्लाउज पीस आहे। चला आपण ब्लाउज कटिंगला घेऊया। आपण सगळ्यात पहिला पाठीमागचा बोट नेक कटिंग करणार आहे। मी उंची 15 इंच घेतले, शोल्डर 7.5 इंच घेतलंय। जेवढं तुम्ही शोल्डर घेताय मुंडा सुद्धा सेम तेवढाच घ्यायचा आहे, 7.5 इंच। 1 इंच मुंडा उतार घ्यायचा आहे, 2.5 इंच शोल्डरवर मार्किंग करायचे आणि अशी क्रॉस लाईन आखायची। छाती आपली 36 आहे, बोट नेक आहे तर त्या 2 इंच प्लस 38, 38चा चौथा 9.5 आणि त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, टोटल 11 इंच येत आहे। ही आपली छाती 11 इंच। कमर आपली 30 आहे, 30/4 7.5 प्लस 2.5 इंच करायचं आहे, 10 इंच आपली कमर आहे। ह्या दोन्ही लाईनी जोडायच्या आहेत। मुंडा लाईनीचा मध्य काढायचा, 1/2 इंच आतमध्ये मार्किंग करायचे आणि असा मुंड्याचा शेप द्यायचा आहे। बाजूला जो व्हिडिओ आहे तो आपला मागील नेक पॅटर्न कटिंग आणि टिचिंगचा आहे, तो आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे, तुम्ही जाऊन तो पाहू शकता। चला आता आपण पुढील भाग कसा घ्यायचा बघू। सगळ्यात पहिला मी ओपन बाजूला पिना लावून घेतला, इकडे आपली हुकाई पट्टी येणार आहे आणि पाठीमागचा भाग आहे असा छापून घेतलाय। इथं छापायची गरज नव्हती, पण आपली प्रोसिजर आहे छापून घ्यायची तर मी घेतलाय। जरी तुम्ही छापून नाही घेतला, डायरेक्ट पुढचा भाग कटिंग करत असाल तरी पण आपण डायरेक्ट सुद्धा करू शकतो। तर बघा, पाठीमागचं शोल्डर वेगळं आहे, तुम्हाला पहिला शोल्डर सरळ करायचंय। शोल्डर सरळ केलं, आता पुढील तुम्हाला शोल्डर 5.5 इंच घ्यायचं आहे। शोल्डर 5.5 घेतलं की त्यात 1 इंच प्लस करून मुंडा तुम्हाला 6.5 इंच घ्यायचा आहे। बोट नेकसाठी मुंडा 1 इंच प्लस करून घ्यायचा आहे पुढचा आणि सेम 5.5लाच मी खाली एक मार्किंग केली, म्हणजे आपली मुंडा लाईन आखणं सोपं जाईल। आणि 6.5ला मी 2 ठिकाणी मार्किंग केली, ही आपली छाती लाईन आखून झाली। आणि 0.5 इंच तुम्हाला मुंडा असा क्रॉस करायचा आहे। जेवढी पाठीमागची शोल्डर पट्टी तेवढीच तुम्हाला पुढची सुद्धा घ्यायची आहे। आता आपली गळा रुंदी किती राहते, 2 इंचाची राहते। 2 इंच तुम्हाला हा गळा पाठीमागचा बोट आहे तर पुढं वाढणार आहे, तुम्ही घातलेला बघितलाय। तर तुम्ही हवा तर इथं 5.5च्या जागी 6 इंच करू शकता, पण मुंडा तोच राहणार आहे। आपल्या मुंडा लाईनीचा मध्य काढा आणि नवीन मुंड्याचा शेप द्या। पुढचा भाग आहे तर जरा डीप मध्ये शेप द्या। इथपर्यंत प्रोसिजर समजली। आता आपल्याला कमर 30 आहे, 30चा चौथा काय येतो 7.5 इंच। कमरेचा चौथा भागाला मार्किंग केली। कमरेसाठी जो ट्रक्स घेणार आहे तर मी तिथं 2.5 इंचाला मार्किंग केली आणि पुढं 2 इंच शिलाई मार्जिनिंग मी वाढवली आहे। व्हिडिओ पुढं दिसत नाही, माझ्याकडे ते लक्षात नाही आलं। छाती आपली 36 आहे, 36/4 9 येते आणि 2 इंच शिलाई मार्जिनिंग आणि खाली 1 इंच कपडा तुम्हाला वाढवायचा आहे। छापल्यानंतर आपण उंची पुढची 1 इंच वाढवून घ्यायची आहे। ट्रक्स पॉइंट आपला 10 इंच, अपेक्स पॉइंट आपला 4 इंच। वर तुम्ही 4 घेतलाय तर कमरेवर तुम्हाला 3.5ला मार्किंग करायचे। वर जो घ्याल त्यातून 1/2 इंच वजा करायचंय। आता आपण कमरेसाठी ट्रक्सला किती घेतलं 2.5 इंच, सेम मार्किंग ती तुम्हाला इथं करायचे। लाईन पहिला सरळ आखायची आणि असा शेप द्यायचा आहे। पुढील गळा 7 इंच तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। वर 2 आहे तर मी खाली 3.5 इंच गळा क्रॉस घेतलाय, म्हणजे गळा आपला डीप होईल आणि तुम्हाला असा गळ्याचा शेप द्यायचा आहे। मी पंचकोनी गळ्याचा शेप देते। इथपर्यंत प्रोसिजर समजले। जो मुंडा लाईन आहे आपली त्याच्यावर तुम्हाला 5 इंचाला एक मार्किंग करायचे। ट्रक्स पॉइंट ते 5 इंच अशी लाईन आखायची। लाईन आखल्यानंतर तुम्हाला 1/2 इंच मध्ये गॅप ठेवायचा आहे आणि असा नवीन प्रिन्सेस शेप तुम्हाला फिरवायचा आहे। आणि शेप फिरवायच्या आधी ह्या लाईनीचा मध्य काढायचा होता, तो बघा मध्य बरोबर त्यातून मध्ये शेप क्रॉस होतो। आणि तुम्हाला इथं शेप 1/2 इंच वर घ्यायचा आहे आणि असं नवीन मुंड्याचा शेप बनवायचा आहे। आणि मागील भाग जो शिलाई मार्जिनिंग आहे ती शिलाई मार्जिनिंगला आणून जोडायचं आहे आणि मी दाखवते असं क्रॉस लाईन आखायची आहे। सॉरी, व्हिडिओ माझ्याकडून अर्धाच दिसतोय,
पण मी सांगते त्याप्रमाणे परफेक्ट करते. हे बघा इथं लाईन आता मी कपडा सरकवला आहे आणि इथं अर्धा इंच वर जायचं आहे. मी कट केलं आहे पण तुम्ही इथं कट करणार नाही. इथं आपला अपेक्स पॉईंट येतोय अर्धा इंच, इकडं हुक आहे पट्टीकडच्या साईडला पण वर यायचं आहे. आपलं आखून कंप्लीट झालंय. जसं आखले तसं मी कट करते. सोपी पद्धत आहे. असे बरेच व्हिडिओ अपलोड केले आहेत, तुम्ही या चॅनलवर जाऊन पाहू शकता. आणि हे बघा इथं मी अर्धा इंच वर गेली नाही, मी डायरेक्ट कट केलंय. तुम्ही असं करू नका, इथं अर्धा इंच वर जा. मला जो हे प्रिन्स शेप जोडताना मला कपडा कमी पडला होता, तर अर्धा इंच नक्की वर जा. आणि गळ्याचा शेप थोडासा मी चेंज करते, मला खूप तो खोल वाटतोय तर मी जरा वरच कट केला आहे. हे बघा आपला बाहेरचा भाग कपडा सगळा कट करून झाला. आता आपण मेन प्रिन्सेस शेप जोडायला घेऊया. कपडा हालाय नको म्हणून मी पिना लावून घेते. आणि हा बघा आता मी एक पीस कट करते. जसं आखलं तसं परफेक्ट कट करायचं. कट कराय काही प्रॉब्लेम नाही आहे. ट्रक्स जिथं जिथं एक्स्ट्रा कपडा आपण घेतलाय तो कट करून काढायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आणि याच्यावर मी परफेक्ट ठेवून आखून चिपकून घेतला आहे. आणि ही प्लेन बाजू आहे ती मी हातासाठी वापरली आहे. हे बघा मी असं परफेक्ट कट करून चिपकून घेतलं आहे. आता बघा हे जे पॅटर्न आपल्याला हाताला आपण घेतले, हाताचं जे गळ्याला घेतले पुढच्या, तर तो भाग बघा शोल्डरचा खूप बाहेर निघलेला दिसतो. तर आता तो छाटणार आहे मी. कसं छाटणार आहे बघा, दोन्ही शोल्डर पट्ट्या मी इक्वल ठेवल्या, अशा परफेक्ट ठेवल्या. मागील पुढील भाग शोल्डर जोडून घेतला आणि असा मी अर्धा इंच गळा मागचा पुढचा सोबत छाटते. दोन्ही सोबत म्हणजे सेम गळे आपण करून घेतले, कारण त्याशिवाय आपला पॅटर्न परफेक्ट बसणार नाही. मी तुम्हाला बोलली होती कटिंग करताना मला कटोरी साईड पीस जोडताना थोडी कमी पडली होती, तर मी खेचून घेतली आहे. पुरली पण खेचावी लागली. आणि मी शिलाई मारून हे बघा परफेक्ट अशी शिलाई मारली आहे. आणि आपला पवसा बनला आहे. आता तुम्हाला ह्याला एक ट्रक्स टाकायचा आहे. जिथं आपण ट्रक्ससाठीचं मार्किंग केली तिथं तुम्हाला बरोबर ट्रक्स द्यायचा आहे. ट्रक्समधला गॅप किती ठेवायचा आहे, 1 इंचाचा गॅप ठेवायचा आहे. तर इथून असा क्रॉस ट्रक्स टाकून घ्या. मी ट्रक्स पण टाकून घेतलाय बघा, ट्रक्स देऊन घेतला आहे. आता तुम्हाला हे बघा इथं एक दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई दिल्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग वाढतं, त्यामुळे नक्की दाब शिलाई द्या. हे बघा मी ह्याला दाब शिलाई पण देऊन घेतली आहे. बघा दाब शिलाई ट्रक्स दिल्यावर आपल्या ब्लाऊजचा लुक किती सुंदर दिसतोय. आता आपल्याला कमरेला अशा छोट्या 1 इंचाची पट्टी पूर्ण फोल्ड करायची आतमध्ये. हे बघा मी फोल्ड पण करून घेतली आहे. आणि ही आपली हुक आहे पट्टी. तर हुकवाली पट्टी छोटी आहे, आईवाली पट्टीला अशी मी अस्तरचं सुद्धा आणि ब्लाऊजचा कपडा दोन्ही कपडे वापरून बनवून घेते. आपल्या पट्ट्या बनवून तयार आहेत. अशा पट्ट्या एकावर एक ठेवायचे, चक करायचे आणि नंतरच गळ्याला पट्टी अटॅच करायचे. आपल्या ब्लाऊजचा लुक तयार आहे. बघा किती सुंदर दिसतोय. आता तुम्हाला गळ्याला पट्टी अटॅच करायची आहे. तर पट्टी कशी अटॅच करायची मी दाखवते. आपले जी पॅटर्न लावले त्याला कटवर्क आहे, पण ऑलरेडी पॅटर्न थोडं माझ्याकडून कट झालं आहे. मी फक्त त्या लाईनीवर साईड पीस ठेवलंय, म्हणजे सध्या जी ट्रेंडिंग पॅटर्न चालू आहे ते तसं दिसावं. तसा पूर्ण नाही पण थोडा लुक आला आहे. काही मेहनत न घेता जर तुमचा असा लुक येत असेल तर काही प्रॉब्लेम आहे. आणि ह्या लेडीजला हात फुग्याचे हवे होते, तर मग हा कपडा मी याच्यासाठी असा पुढच्या गळ्यासाठी वापरला होता. मी गळ्याला पट्टी अटॅच केली, दाब शिलाई मारून घेतली आणि नंतर हे बघा असा पुढील भाग मी सरळ ठेवला आहे. जी पट्टी आपण लावली त्याच्यावर मी पहिला शिलाई मारते. लक्ष देऊन बघा. मारली शिलाई, टॉप केली आणि मागील भाग बरोबर नेऊन त्याच्या समोर ठेवला आहे. सुई खाली अटकवली आहे आणि हे बघा आपली शोल्डर पट्टी तंत लागू तयार जोडली गेली आहे. आता हा जो पट्टी आपण पुढच्या गळ्याला अटॅच केली होती ती पाठीमागच्या भागावर अशी पलटी करायची आहे. तर तुमचं शोल्डर एकदम फिनिशिंग सोबत एकही धागा बाहेर डोकवणार नाही, असं परफेक्ट बनवून तयार आहे. हे बघा दिसतंय. असं फिनिशिंग हवं असेल तर असं व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. फिटिंगसुद्धा तुम्हाला कसं करायचं मी परफेक्ट सांगेल. आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला हवी तर तुम्ही ही फिनिशिंग शिलाई देऊ शकता किंवा डायरेक्ट पण हात शिलाई करू शकता. माझे ब्लाऊज हात शिलाईला बाहेर जातात तर मी इथं एक शिलाई मारून देते, म्हणजे मध्ये चुनी वगैरे पडत नाही हात शिलाई करताना. ह्या पद्धतीने तुम्हाला दुसरा भाग पण सेम करून घ्यायचा आहे. दुसरा भाग पण तुम्हाला असा ह्याला अटॅच करून तयार करून घ्यायचा आहे.
आपले दोन्ही भाग तयार करून झाले आहेत. आता तुम्हाला याला बाही अटॅच करायची आहे. बाही अटॅच केल्यानंतर हा बघा कपडा तुम्हाला असा तंतोतंत पकडायचा आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून घेतल्यावर एक धागा मी कट केलाय, नंतर मी अशी पूर्ण ब्लाऊज पलटी करते. आता आपल्याला ही फिटिंग शिलाई आणि इथून पुढे आपण फिटिंग करायला घेतो ब्लाऊज. तर तुम्हाला फिटिंग करायची 2 पद्धती दाखवते. ही जी एक्स्ट्रा पुढं पट्टी आहे तिथून मी टेप अशी व्यवस्थित पकडून एकही कपडा मी मध्ये चुनी पाडत नाही, अशी पूर्ण आरामात घेतली. आपली कमर काय आहे 30, तिचं पुढं किती इंच येते 3 इंच येते. तर तुम्हाला 3 च्या अर्ध 1.5 आणि 1.5 च्या अर्ध पाऊण इंच तुम्ही कमरेला फिटिंग करू शकता, किंवा मी दाखवते असं तुम्ही टेप ठेवून इथं 7.5 इंचाला मार्किंग करू शकता. हे सुद्धा सेम तसंच येणार आहे. तर तुम्ही दोन्हीपैकी कुठली पद्धत तुम्हाला इजी वाटते त्याप्रमाणे फिटिंग करू शकता. आता पाठीमागचा बोट नेग आहे, तर कमरेचा चौथा काय येतो 7.5, पण 7.5ला फिटिंग नाही करायची. पाठीमागं बोट नेग असेल तर 8 इंचाला फिटिंग करायची, अर्धा इंच प्लस करायचं आहे. कपडा कमी असल्यामुळे दंडाला जास्त कपडा राहिला नाही आहे, तर मी दंड काही फिटिंग करत नाही आहे. मी एक अंदाजे सरळ जी शिलाई येते ती त्याला देणार आहे. हे बघा अशी एकच शिलाई, 1 किंवा 2 शिलाई येतील दंडाला. हे बघा आता आतमध्ये 1 2 म्हणजे आपण एक मारली बाहेर, पहिला एक फिटिंगची होती, परत 2 म्हणजे 4 शिलाई तुमच्या बनतील. हे बघा 4 शिलाई झाले देऊन आपल्या. आणि आपला ब्लाऊज दोन्ही बाजूनी फिटिंग करून झाल्यावर काकीमध्ये कपडा सुद्धा बरोबर जुळला गेला आहे. थोडासा फरक आहे. हा बघा हा तर परफेक्ट जुळला गेला आहे आणि घातल्यानंतर असं लुक आहे. थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.